शिवसेनेची गद्दारी करून गेला रे सोन्या। ए गद्दारा ओम राजा, ए संजय दिना पाटला, स्वर्गात तरी सुखी राहा रे राजा, स्वर्गात गद्दारी करू नको रे शिवसेनेची गद्दारी। महाराष्ट्राच्या राजकारणाची पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरू आहे। त्याला कारण आहे उद्धव ठाकरे गटातील फूट। उद्धव ठाकरे यांच्या गटातील 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत। ते त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करणार, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत। पण अजून त्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। काल उद्धव ठाकरे गटाने व्हीप जारी करून बैठक बोलावली होती। बैठकीला 6 खासदार गैरहजर राहिले, त्यामुळे ठाकरे गटात फूट पडल्याचं स्पष्ट झाले। या 6 खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरी ठाकरे सैनिकांच्या मनाला जास्त लागली आहे। ओमराजे निंबाळकर यांना ठाकरेंनी सर्व काही दिलं, त्यांचं राजकीय करिअर उभं केलं, पण तेच ओमराजे बंडखोर बनले, त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक दुखावला गेला आहे। सोशल मीडियावर ओमराजे निंबाळकर यांच्या फॉलोअरची संख्या घटत चालली आहे। दुसरीकडे शिवसैनिकांकडून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत। ओमराजे निंबाळकर सोलापुरात आल्यावर त्यांची गाडी फोडणार आणि त्यांना फटके देणार अशी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी धमकी दिली आहे। सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फुटीर खासदारांविरोधात आंदोलन करण्यात आलं। शहरातील गणपती घाटावर खासदारांचे दशक्रिया विधी करण्यात येत आहेत। शिवसेनेच्या 6 खासदारांनी वेगळा गट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। ओमराजे निंबाळकर सोलापुरात आल्यावर त्यांची गाडी फोडणार आणि त्याला फटके देणार असा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी इशारा दिला। अशा संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या। एकनाथ शिंदे यांना मुलं होत नाहीत म्हणून त्यांनी ठाकरेंची मुलं पळवली आहेत। आज खासदार पळाले असले तरी आम्ही पुन्हा खासदार निवडून आणू। ओमराजेसाठी आम्ही घाम गाळला आहे, मात्र ओमराजे गद्दार निघाला। या गद्दारीची किंमत त्यांना चुकवावी लागेल असा प्रताप चव्हाण यांनी इशारा दिला। ज्या ओमराजे निंबाळकरला या सोलापूर जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी बार्शी भागातील लोकांनी निवडून दिलं, स्वतःच्या पैशातून जाऊन प्रचार केला, निवडून दिलं, असे पैशासाठी विकले गेलेले आहेत। ह्या मला असं वाटतं की जे भाजप असू द्या, एकनाथ शिंदेचं गट असू द्या, अहो तुम्हाला आमचे माणसं कशाला लागतात? आम्ही धक्का मारल्याशिवाय तुम्हाला लेकर होत नाहीत का? आमचे लेकर कशाला पाहिजे? तुम्ही पैदा करा ना, तुम्ही नामारलाय। आम्ही शिवसेना संघर्षातून शिवसेना उभारलेली आहे। 6 गेल्या तर 6 लाख निर्माण करा, 6 लाख शिवसैनिक निर्माण करायची ताकद उद्धव साहेबांची ताकद आहे। ह्या उद्धव साहेबांच्या पाठीशी सोलापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक, युवा सेना, कामगार सेना, महिला आघाडी सगळे अभेद त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा भाडव्या संघर्ष करणार आहे। आणि ओमराजे निंबाळकरला माझं चॅलेंज आहे की तू नियोजन मंडळाच्या मीटिंगला ये, तुझी गाडी फोडल्याशिवाय तुला परत जाऊ देणार नाही। ओमराजे निंबाळकर कुठे आहेत हे कोणाला माहित नाही, ते पुण्यात असल्याचं बोललं जाते। दरम्यान या सर्व प्रकरणावर तुम्हाला नेमका काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।